तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल बघणार आहोत आणि याच्यात किती विभाग आहे हे बघणार आहोत. तर तरी सोप्या भाषेत आपण हे बघणार आहोत. तर चला बघूया. तर आपण आज काय बघणार आहोत? आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील प्राकृतिक विभाग किती आहे? 6. कुठे कुठे आहे तुम्हाला दाखवतो मी. प्राकृतिक विभाग कुठे कुठे आहे तरी आपण दाखवतो, सगळं तुम्हाला माहिती सांगतो सविस्तर. तर पहिला विभाग कोणता आहे आपण बघू. पहिला विभाग किती झाला आता? नागपूर विभाग. किती जिल्हे आहे नागपूर विभाग मध्ये? 6 जिल्हे आहे. याच्यानंतर कोणता आला? इथं तुमचा औरंगाबाद आला. औरंगाबाद म्हणजे आता 2023 मध्ये याचं नामकरण काय झालेलं आहे? औरंगाबादच्या जागी छत्रपती संभाजीनगर. सर्वात जास्त जिल्हे याच्यात आहे. कोणत्या विभाग मध्ये? छत्रपती संभाजीनगर. किती आहे? 8 जिल्हे आहे याच्यात. याच्यानंतर इथं आला आता आपला अमरावती. कोणता आहे? अमरावती. अमरावतीमध्ये किती जिल्हे आहे? 5 जिल्हे झाले. आता इकडे आलो आपण. हे कोणतं आहे? कोकण. काय आहे? कोकण. कोकण मध्ये किती जिल्हे आहेत? 7. कोकणला समुद्र किनारपट्टी किती लागलेली आहे? महाराष्ट्राला 720 किलोमीटर. क्वेश्चन बघा किती की आलेले आहे याच्यावर. 720 किलोमीटर. महाराष्ट्राला दक्षिणेला कोणता जिल्हा म्हणजे कोणता राज्य आहे? गोवा. कोणाला लागून आहे? सिंधुदुर्गला आहे. कोणता आहे? गोवा. मला एक्स्ट्रा म्हणून सांगत आपण विभाग बघणार आहोत. तर इथं कोणता राहिला आता आपला? नाशिक विभाग. कोणता आहे? नाशिक विभाग. नाशिक. नाशिक विभाग. नाशिक विभाग मध्ये किती जिल्हे आहे? नाशिक विभाग मध्ये 5 जिल्हे आहे. आता इथं राहिला आपला एक 6वा पुणे. पुणे. पुण्यामध्ये किती जिल्हे आहे? 5 जिल्हे झाले. पहिला कोणता धरू आपण? 1 2 3 4 5 6. 6 झाले. किती विभाग आहे? 6 विभाग. महाराष्ट्रात सर्वात मोठा कोणता? महाराष्ट्र सर्वात मोठा विभाग कोणता? सर्वात मोठा विभाग. मोठा विभाग कोणता आहे? सर्वात मोठा विभाग तर औरंगाबाद. औरंगाबाद म्हणजे आजचा छत्रपती संभाजीनगर. कोणता आहे? छत्रपती संभाजीनगर. दुसऱ्या क्रमांकावर कोणता जिल्ह्यात? आता तुम्हाला एक क्वेश्चन कसे विचारते आयोग याच्यावर हे बघणार आहोत आपण. क्वेश्चन कसे विचारते हे बघू. तर पहिले डायरेक्ट आपल्याला विचारू शकते की सर्वात जास्त जिल्हे कोणत्या विभागात आहे? वन लाइनर क्वेश्चन विचारू शकते. वन लाइनर. सेकंड नंबरचा क्वेश्चन काय विचारू शकते? क्रम लावा. जिल्ह्या म्हणजे विभागामध्ये किती जिल्हे आहे असं क्रम लावा. क्रम लावा. तिसरा डायरेक्ट विचारू शकते की म्हणजे अमरावती विभाग मध्ये किती जिल्हे आहे असं डायरेक्ट क्वेश्चन. आणि चौथा आपण पाठ बघल्यावर कसं काय येते? महाराष्ट्राला पूर्वेला कोणता विभाग? दिशानुसार बी विचारू शकते. दिशानुसार महाराष्ट्राला सर्वात पूर्वेला कोणता विभाग आहे असं पण विचारू शकते.
झाले. असे क्वेश्चन येऊ शकते याच्यावर. येते आलेले आहे बघा चेक करून. मी जे सांगलेलो तेच आपण याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये सविस्तर कोणते कोणते जिल्हे आहे हे बघणार. तर आज आपण काय काय बघलो. सर्वात जास्त कोणत्या विभागात सर्वात जास्त जिल्हे आहे कोणता आहे? औरंगाबाद. औरंगाबादमध्ये आता छत्रपती संभाजीनगर. दुसरा कोणता आहे? नागपूर. नागपूरमध्ये 6 जिल्हे आहे. त्याच्यानंतर कोणता आहे? अमरावतीमध्ये किती आहे? 5. त्याच्यानंतर पुणेमध्ये 5 आणि इकडे आला असा बरी नाशिकमध्ये बी 5 आहे. तर कॉमन अजून एक क्वेश्चन तयार होऊ शकते याच्यावर. असे कोणते विभाग आहे त्याच्यामध्ये कॉमन आहे, म्हणजे कॉमन म्हणजे समांतर जिल्हे आहे. तर कोणते कोणते समांतर जिल्हे? एक आहे नागपूर, समान जिल्हे कोणते कोणते आहे बघा इकडे. समान जिल्हे कोणते आहे? पुणेमध्ये पण आहे. दुसऱ्या नंबरवर काय? अमरावतीमध्ये पण आहे. आणि तिसऱ्यामध्ये नाशिकमध्ये पण तेच आहे. कोकणमध्ये 7 आहे. तरी आपण आता विभागमध्ये तुमचा मार्क 1 पण जाणार नाही. अशी मी जे सांगलो आहे तशाच प्रकारे आठवण ठेवा. धन्यवाद. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत की जे जिल्हे किती आहे, म्हणजे विभागामध्ये कोणते कोणते जिल्हे आपण 6 आता बघलो ना. विभाग 6 आहे, एकूण 6 विभाग आहे. तर याच्यामध्ये पुणे विभागमध्ये कोणते कोणते जिल्हे आहे, छत्रपती संभाजीनगर विभागमध्ये कोणते हे सगळं माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. धन्यवाद.